त्या बिजुकाची रहस्यमय हसी पाहून मारुतीराव आणि शंकरराव एक दुसऱ्याकडे बघायला लागले. जास्त विचार करू नको. मी तुला धनवान बनायचा एक अवसर देतोय आणि तुम्ही दोघं एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघत आहात. काय तुम्हाला हे आयुष्य आवडतं ज्यात तुमच्या कुटुंबाला कधी कधी रात्रीचं जेवण पण नशिबी येत नाही? पण तू आम्हाला धनवान कसा बनवू शकतो? तुम्हा दोघांना मला सांगितलेल्या जागेवर जावं लागेल आणि तिथनं एक किमती वस्तू उचलून मला आणून द्यावी लागेल. आम्ही तुझ्या गोष्टीचा अर्थ नाही समजलो. तू आम्हा दोघांना कुठल्या जागेवर पाठवायला बघतोय? काय तुम्ही दोघांनी कान्यम जंगलाचं नाव ऐकलं आहे? कानियम जंगलाचं नाव ऐकून मारुतीराव आणि शंकरराव दोघेही खूप वाईट प्रकाराने घाबरले. अरे ते जंगल तर खूप खतरनाक जंगल आहे. ऐकलंय की तिथे जंगली जनावर खूप खतरनाक आहेत. आणि मी तर इतकं पण ऐकलं आहे की त्या जंगलामध्ये भूत प्रेत पिशाच डायन यांचा प्रकोप आहे. जो पण माणूस त्या जंगलात गेला आहे तो वापस जिवंत नाही आला. काय तू आम्हा दोघा भावांना मारू इच्छितो? हे गोष्ट खरी आहे की त्या जंगलात जाऊन कुठलाच माणूस जीवित परतला नाही, पण तुम्ही दोघं जीवत परत येणार. एवढं बोलून त्या बिजुक्याने आपल्या शरीरातून एक छोटासा हिरा काढून मारुतीरावाच्या हातामध्ये दिला. तो हिरा वेगवेगळ्या प्रकाशाने चमकत होता. हा कुठला साधारण हिरा नाही आहे मारुती. हा एक चमत्कारी हिरा आहे. जोपर्यंत हा हिरा तुझ्याकडे राहणार तुम्हा दोघांचं कोणी काहीच बिघाडू शकणार नाही. अरे बाबा, ते सगळं तर ठीक आहे, पण आम्हाला तिकडून आणायचं काय आहे नेमकं उचलून? तुम्ही दोघं त्या जंगलाकडे चालले जा. हा हिरा तुम्हाला रास्ता दाखवून देईल. आणि जेव्हा तुम्ही त्या असाधारण गोष्टीच्या जवळ पोहोचून जाल, हा चमत्कारी हिरा निळ्या प्रकाशाने जगमगून उठेल आणि त्याची निळी रोशनी त्या असाधारण वस्तूवर पडू लागेल. तू समजून जाशील की तुम्हाला त्याच वस्तूला उचलून आणायचं आहे. आणि जर त्या जंगलात तुमच्या समोर कुठलीच अलौकिक विपत्ती आली तर ह्या हिऱ्याला काढून त्याच्या समोर ठेवून द्याल तुम्ही. तो ह्या हिऱ्याच्या शक्तीची मुकाबला नाही करू शकणार. पण जर आम्ही तुझी गोष्ट नाही ऐकली तर? हा हिरा तुझ्या भावाने आपल्या हातांनी स्पर्श केला आहे. आता तुम्ही दोघं बिलकुल पण मागे वळून नाही बघू शकत. जर तुम्ही तुमचे पाय मागे परतले तर पुढच्या सकाळी तुमच्या दोघांचा परिवार जिवंत राहणार नाही. तेव्हा एक तेज धमाका झाला. ते दोघे खूप जास्त घाबरले. अचानक त्या बिजुक्याच्या वर रंगबिरंग्या प्रकाशाच्या किरण्या फुटायला लागल्या आणि तो बिजुका तिथून गायब झाला. त्याच्या गायब होतानाच मारुतीरावाची बायको कांचन तिथे येऊन पोचली. मी त्या रहस्यमयी बिजुक्याची सगळ्या गोष्टींना ऐकत होते. तुम्ही दोघं कशाही हालतमध्ये कानियम जंगलाला नका जाऊ हो, नाहीतर तुम्हा दोघांना खतरा होऊ शकतो. शंकररावाची बायको डोळ्यांमध्ये अश्रू घेऊन बोलली, वहिनी बरोबर बोलत आहेत हो, ते जंगल खूप खतरनाक आहे. आम्हाला हवा असून पण असं नाही करू शकत जानकी. त्या बिजुकाने आम्हाला धमकी दिली आहे. जर आता आम्ही परतलो वापस तर आमच्या सगळ्यांची मृत्यू निश्चित आहे आणि आम्ही कुठल्याच किमतीवर हे होऊ देऊ शकत नाही. शंकर बरोबर बोलतोय जानकी, आम्हाला जाऊ दे. जर तुला काही करायचंच आहे तर आमच्या दोघांसाठी प्रार्थना कर. होऊ शकतं की त्या बिजुक्याची गोष्ट खरी असावी. आपण सगळ्या गरिबीतून निघून धनवान होऊन जाऊ. मारुतीराव आणि शंकरराव आपल्या घरातून बाहेर निघाले. ते सरळ त्या जंगलकडे निघाले. कानियम जंगल एक खूप घनदाट जंगल होता. आवलापूरच्या लोकांचं मानणं होतं की त्या जंगलमध्ये डाकूंचा आणि जंगली प्राण्यांचा खतरा राहायचा आणि ह्याच भीतीमुळे कोणीही गाववाला त्या जंगलकडे कधीच नाही जायचा. ते दोघे खूप वेळापासून चालत राहिले की तेव्हा अचानक त्यांच्या समोर रत्नाताई आल्या. तुम्ही दोघे कुठे जात आहात? काही त्या बिजुक्याने कानियम जंगलमधून त्या वस्तूला घेऊन यायला तर नाही सांगितलं ना? तुम्हाला कसं माहिती? मला सगळं काही माहिती आहे. माझं बोलणं ऐका. तुम्ही दोघं आपले कदम मागे करा. त्या बिजुक्याने आम्हाला धमकी दिली आहे. जर तुम्हाला त्या बिजुक्याबद्दल सगळं माहीत होतं तर तुम्ही आमची आधी सहायता का नाही केली? कारण मला माहिती नव्हतं की तो एवढ्या लवकर तुमच्या जवळ येईल.
असं ह्याच्या अगोदर कधीच नाही झालं आहे. जर आम्ही तुझी गोष्ट ऐकून घ्यावी रत्नाताई, तर काय आमचा परिवार सुरक्षित राहणार? तुमच्या कुटुंबाबद्दल तर मला काही माहिती नाही, पण गाव नक्कीच सुरक्षित राहणार आहे. हिच्या गोष्टीमध्ये नको येऊस. हिला काय फरक पडतो आपल्या कुटुंबाचा? तो मरेल, जिवंत राहील की नाही त्याचा. लक्षात ठेव, त्या बिजुकाने आपल्याला धमकी दिली आहे. आपल्या कुटुंबाला जर काही झालं तर रत्नाताईचा काय जाणार? ही तर स्वतः जंगलात राहते. हिला कोणाच्या जगण्याची मरण्याची काय फरक नाही पडत. चल लवकर चल, आपल्याला कसं पण सकाळपर्यंत त्या किमती वस्तूला घेऊन यायचंच आहे. रत्नाताईने मारुतीराव आणि शंकररावला थांबवायचं खूप प्रयत्न केलं, पण त्या दोघांनी तिचं एकही ऐकलं नाही. काही तासानंतर दोघेही काणियम जंगलच्या आत उभे होते, जिथे विचित्र प्रकाराचे झाडे लागले होते. तेव्हा त्या दोघांच्या समोर एक मोठं झाड चलायला लागलं. हे बघून दोघे भाऊ खूप वाईट प्रकाराने घाबरले. त्या झाडाने एक असाधारण खतरनाक दिसणाऱ्या आकृती धारण करली होती. तुम्ही दोघं कोण आहात आणि इथे काय करत आहात? काय तुम्हा दोघांना नाही माहित की ह्या जंगलात जो पण येतो तो जिवंत नाही जाऊ शकत? दादा, लवकर त्या चमत्कारी हिऱ्याला काढून टाका, नाहीतर हा विचित्र दिसणारा झाड आपल्या दोघांचे प्राण घेऊन टाकेल. शंकररावाच्या बोलण्यावर मारुतीरावाने तो चमत्कारी हिरा बाहेर काढला. त्याच्यातून एक वेगळ्या प्रकाराची किरण फुटायला लागली. काही वेळानंतर ते झाड आपल्या जाग्याटी जाऊन उभं राहिलं. याचा अर्थ तो बिजू का खरं बोलत होता शंकर? हा साधारण शक्तींचा हिरा आहे. तेव्हा त्या हिऱ्यामधून लाल रंगाचा प्रकाश बाहेर पडला, जे जंगलच्या सरळ दिशेने निघून गेली. मला तर वाटते की हा हिरा आपल्याला मार्ग दाखवतोय. बरोबर म्हणतोय, चल जाऊया. ते दोघे त्या प्रकाशाच्या दिशेने वाढायला लागले. काही वेळानंतर तो प्रकाश एका तलावाजवळ जाऊन समाप्त झाला. इथे तर फक्त एक तळ आहे, याच्या व्यतिरिक्त अजून काही नाही. पण याच्या हिऱ्याची किरणे इथेच येऊन समाप्त झाली आहे. काही ना काहीतरी ते नक्की असेल, आपल्याला शोधावं लागेल. तेव्हा त्या तलावामधून एक मोठा मगर निघून त्या दोघांच्या समोर येऊन त्यांना बघायला लागला. त्या मगरमच्छला पाहून ते दोघे भाऊ खूप वाईट प्रकाराने घाबरले. मारुतीरावाने ताबडतोब तो हिरा बाहेर काढला, पण त्याच्या हिरा बाहेर काढण्याच्या आधीच त्या मगरमच्छने शंकररावाचा पाय पकडला आणि त्याला ओढून पाण्याच्या आत घेऊन गेला. मला वाचव दादा, लवकर तो हिरा काढून घ्या, तर हा मगरमच्छ मला प्राण घेऊन टाकेल. अरे अरे, घाबरू नको लहान भावा, मी तुला काहीच नाही होऊ देईल भावा. मारुतीरावाने त्या हिऱ्याला हातात घेऊन तलावाच्या आत उडी मारली. उडी मारतानाच मारुतीरावाने एका दुसऱ्या जंगलमध्ये स्वतःला तिथे पाहिलं. त्याने बघितलं की तो मगरमच्छ आपल्या पायांवर उभा राहून शंकररावाला दाबून उभा होता. हे कसं संभव होऊ शकतं? तळाच्या आत तर पाणी आहे, पण तळाच्या आत तर एक अजून जंगल आहे. मला मगरमच्छ पासून वाचव दादा. हा जंगल रहस्यांपासून भरलेला आहे. हा कोई साधारण जंगल नाही, हा तर एक मात्र जादुई जंगल वाटतोय. मारुतीरावाने ताबडतोब तो हिरा मगरमच्छच्या समोर काढून ठेवला. हिऱ्याचा प्रकाश मगरमच्छवर जसाच पडला, तो मगरमच्छ एक साधारण बेडूक मध्ये परिवर्तित झाला. हे सगळं काय आहे मला तर काही समजत नाही आहे. ह्या जंगलाबद्दल मी ऐकलं तर होतं, पण हे तर आपल्या विचारापेक्षा पण जास्त असाधारण निघालं. तेव्हा त्या हिऱ्याच्या आतून निळ्या रंगाचा प्रकाश फुटायला लागला. त्या बिजुकांनी म्हटलं होतं की जेव्हा हा हिरा त्या असाधारण गोष्टीला जवळ पोहोचेल, तेव्हा हा निळ्या रंगाच्या प्रकाशाचा रोशनी पसरेल. हे बघ, हा प्रकाश कुठपर्यंत जातोय, तिथेच ती असाधारण गोष्टी असणार. हो, तू बरोबर बोलतोय, चल. काही वेळामध्येच ते दोघे प्रकाशाचा पाठलाग करता करता एका जाग्याटी पोहोचले. त्यांनी बघितलं की त्यांच्या समोर एक विचित्र दिसणारा एक खूप जुना हीटर ठेवलेला होता, जो की सोन्याचा होता. भला हा असाधारणच्या सोन्याच्या हीटरला आणण्यासाठी त्या बिजुकांनी आपल्याला अशा असाधारण जंगलामध्ये पाठवलं. मला तर काही समजत नाही आहे की हे सगळं होत काय आहे. मला वाटतंय की कुठलं खजाना मिळेल किंवा आपल्याला अशी वस्तू मिळेल जी आपण आजपर्यंत नसेल बघितली. पण हे तर एक साधारणचं हीटर आहे.
पण चमत्कारी हिऱ्याचा प्रकाश ह्या हीटरवर बरसतो आहे. आपण हे हीटरच उचलून घेऊन जाऊ. काही ना काही गोष्ट तर ह्या हीटरमध्ये नक्की असणार. एवढं बोलून त्या दोघांनी त्या हीटरला उचललं. पण हीटरला उचलतानाच त्या दोघांनी स्वतःला जंगलच्या बाहेर आपल्या गावाच्या जवळ पाहिलं. मला वाटतंय की त्या बिजुक्यानी आपल्याची गंमत केली आहे दादा. तूच सांग, ह्या साधारणच्या दिसणाऱ्या हीटरमध्ये आपल्याला किती मूल्य मिळू शकतं? बरोबर बोलतोय शंकर. म्हणत तर असा होता की आपण इतके धनवान होऊन जाऊ की आपण विचार पण करू शकणार नाही. शंकरराव आणि मारुतीराव त्या सोन्याच्या हीटरला घेऊन आपापल्या घरी आले आणि त्या बिजुकाचं बेसब्रीने वाट बघायला लागले. पण काही दिवस झाल्यानंतरही कोई असाधारण घटना नाही घडली. मला तर काही समजत नाही आहे शंकर की आपण काय करावं. त्या बिजुकानी म्हटलं होतं की ती साधारण गोष्ट हवी आहे, पण आपल्या दोघांना वाट बघून खूप वेळ झाली आहे. मला तर वाटतं की आपण याला सोन्याच्या हीटरला बाजारात विकून देऊया. काही वेळ अजून आपण वाट बघू. जर तो नाही आला तर आपण ह्या सोन्याच्या हीटरला बाजारात विकून देऊ. आणि तसं पण सर्दी पण खूप जास्त आहे. जर आपण ह्या सोन्याच्या हीटरला आपल्या रोजच्या कामामध्ये वापरलं तर यानी घरचंच पाणी गरम करूया, काहीतर कामी येईल. 2 दिवस झाले सर्दीमुळे मी आंघोळ पण केली नाही आहे. चल आज गरम पाण्याने आंघोळ करूया. शंकररावाने एका बादलीमध्ये पाणी भरून त्या हीटरला पाण्याच्या आत ठेवलं. पण बघताच बघता ते पूर्ण पाणी सोन्याचं बनलं. शंकरराव ओरडताना बोलला. अरे दादा इकडे ये. त्याची आवाज ऐकून तो ताबडतोब तिथे पोचला आणि बोलला. अरे काय झालं भावा, इतकं ओरडतो का आहेस? त्या बिजुक्याने खरे बोललो दादा. हा तर वास्तव मध्ये एक असाधारण वस्तू निघाली आणि चमत्कारी पण. हे बघ, हे पूर्ण पाणी सोन्याचं बनून गेलं. मारुतीरावाने जसंच पाण्याला बघितलं तर त्याचे डोळे हैराणीने मोठी मोठी झाली. तू बिलकुल ठीक बोलतोय शंकर. हे पाणीचं सोन्याचं झालं. याचा अर्थ हा झाला की सोन्याच्या हीटरला आपण कुठल्या पण पाण्यात टाकू ते सोन्याचं बनून जाईल. आपल्या घराच्या बाजूला एक छोटासा तळ आहे. आपण जर त्या हीटरला त्या पाण्यात टाकून बघितलं तर. ते दोघे भाऊ हीटरला घेऊन त्या छोट्याशा तलावाजवळ पोचले. जसंच त्या दोघांनी त्या हीटरला त्या तलावामध्ये घातलं, बघताच बघता पूर्ण तलाव सोन्याचा बनला. सोन्याचा तलाव बघून चमकी आणि कंचनचा हैराणीचा ठिकाणा नाही राहिला. अरे, तो बिजुका तर आपल्यासाठी वरदान निघाला. त्याने जे आपल्याला म्हटलं होतं ते करून दाखवलं. बघताच बघता आपण लोक खूप धनवान होऊन जाईल, अपार संपत्तीचे मालिक. पण आपण बहुतेक एक वस्तूला विसरत आहोत. त्या बिजुक्याने आपल्याला म्हटलेलं होतं की त्याला ती असाधारण आणि अलौकिक वस्तू त्याला पाहिजे. ह्या आधी की तो बिजुका आमच्याकडून ती किमती वस्तू मागण्यासाठी येऊ. आपल्याला अधिक से अधिक सोनं एकत्रित करायला पाहिजे. अरे पहिल्यांदा तू पत्याची गोष्ट बोलली जानकी. मी तर तुला मूर्ख आणि सरळ साधी बोळी समजत होतो, पण तुझ्या डोक्याचा तर उत्तरच नाही. त्या दिवसानंतर मारुतीराव आणि शंकरराव दोघेही जंगलकडे निघून जातात आणि कुठेही त्यांना ते तलाव दिसायचं तर तिथे त्या हीटरला तलावामध्ये टाकायचे आणि पाण्याने सोनं एकत्रित करून आपल्या घरी घेऊन यायचे. बघताच बघता ते दोघं अथाह संपत्तीचे मालक बनले. काहीच महिन्यानंतर त्या दोघांची कोठी आवलापूर गावामध्ये चमकायला लागली. मारुतीराव आणि शंकररावाचं कुटुंब आता आवलापूर गावाचं सगळ्यात श्रीमंत आणि रईस परिवार मानलं जायला लागलं. गावाचा प्रत्येक माणूस त्या दोघांकडून खूप सन्मानाने बोलायचा. एक दिवस मारुतीराव आपल्या हवेलीमध्ये झोपत होता, पण सकाळी जेव्हा तो झोपून उठला तर त्याची बायको कंचन हवेलीमधून गायब होती. शंकर, शंकर, लवकर ये. अरे दादा काय झालं? तुम्ही इतके चिंतित का वाटत आहे? अरे काय तू आपल्या वहिनीला बघितलंस? नाहीतर मी पुन्हा होलीचा एक एक चप्पा छान मारला, पण तुझी वहिनी नाही मिळाली कुठे.